मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वसू आणि रम्या या दोघीही नंदिनीकडे आलेल्या असतात. तेव्हा नंदिनी आता विचारते, तुम्ही इकडे कशाला आलात? त्यावरती रम्या तिच्यावर हसते आणि वसूला म्हणते, आई अगं बघ ना, तू काय हालत करून ठेवली आहे ग ह्या बिचाऱ्या नंदिनीची. कारण जे घर तिने प्रेमाने जोडून ठेवलं होतं तेच घर आज तिच्या विरोधात उभं आहे. आणि ज्या नजरा मायेने बघायच्या ना, त्याच नजरा आज रोखून धरल्यात. तेव्हा नंदिनी रागातच दोघींकडे पाहते. त्यावरती वसू रम्याच्या या बोलण्यावर उत्तर देते आणि म्हणते, जी लोक माझ्या असं विरोधात जातात ना रम्या, तर मी त्या लोकांचे हे असे हाल करते. आणि ही नंदिनी तर माझ्या रडारवर अगदी पहिल्यापासूनच होती. तेव्हा नंदिनीला समजतं की माझ्या विरोधात वसुआत्याने खूप मोठी चाल ही खेळली आहे. तेव्हा मग त्याच रागाच्या भरात ती विचारते, काय हो, काय मिळवलं तुम्ही एवढं सगळं करून? ती वसू हसतच म्हणते, आनंद मला मिळालाय. अगं तुला हरवण्याचा आनंद. कारण तू नेहमी म्हणतेस ना नंदिनी, की नंदिनी बोलून नाही करून दाखवते. पण हीच वसुंधरा काही न म्हणता करून दाखवते. आणि तुला प्रश्न पडला असेल ना नंदिनी, मी हे कसं आणि कधी केलं ते? मग आता ऐकच आणि अगदी कान उघडे ठेवून ऐक. अगदी सुरुवातीपासून ना तुला क्रमवार सांगते. मग आता वसू पुढे सांगू लागते, अगं त्या दिवशी जेव्हा काव्याने तुला पिहूला बोलतं करण्यासाठी ड्रॉइंग बुकचा वापर करून घे हा पर्याय सुचवला ना, तेव्हा तुमच्याच दोघींचं बोलणं किचनच्या बाहेर उभं राहून कोणीतरी ऐकत होतं. पण कोण ऐकत होतं असं म्हणून ती रम्याकडे नजर करते. तेव्हा नंदिनीची नजरसुद्धा रम्यावर पडते. तेव्हा ते सगळे प्रसंग आता नंदिनीला आठवू लागतात. त्यानंतर रम्या हसते आणि म्हणते, अगं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मग मी आईकडे गेले आणि मग तिथून खरा सुरू झाला उद्ध्वस्त करण्याचा अध्याय. त्यावेळी आता रम्याने कशाप्रकारे वसूला येऊन सांगितलं आणि कशाप्रकारे त्या ड्रॉइंग बुकचा डिव्हाइस म्हणून नंदिनी आणि काव्या वापर करणार आहेत. जर हे डिव्हाइस वापरलं आणि त्याचबरोबर पिहूने चित्र काढलं तर आपला प्लॅन फ्लॉप झालाच समजायचं, असं रम्याने वसूला अगोदरच सांगून ठेवलेलं असतं. कारण मला खूप भीती वाटायला लागलीये, आता नंदिनीला सगळं सत्यसुद्धा समजणार. त्यावेळी वसू म्हणते, रम्या असं काहीही होणार नाही, सो डोंट वरी. त्यावेळी रम्या विचारते, अगं आई तू एवढं हसून सगळं कसं सांगू शकतेस? तुझा काहीतरी असा वेगळा बॉम्ब फोडायचा विचार तर सुरू नाही आहे ना? मग आता यावेळेला बॉम्ब नाही, मी नंदिनी विरोधात टाईम बॉम्बच लावणार आहे, असं वसू सांगते. आणि असा टाईम बॉम्ब ज्याची टिकटिक फक्त तिला नाही तर आपल्याला सुद्धा ऐकू येईल. तेव्हा रम्याला आता हे वसूचा प्लॅन काही समजत नसतो. ती विचारते, आई म्हणजे? तेव्हा वसू सांगू लागते, हे बघ नंदिनी, आपलं सत्य शोधण्याचा जो प्रयत्न करतीये, मग आपण मदतच करूयात ना तिला. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई असं कसं? तेव्हा वसू म्हणते, अगं ऐक जरा, तू ऐक. मग वसू सांगू लागते, अगं आपलं खोटं हे नंदिनीच्या खऱ्यापेक्षा ना आपण अगदी मोठं मोठं करून सांगायचं. कारण नंदिनीला असंच वाटत राहील की ती जिंकती आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये ना आपणच जिंकणार. त्यावेळी रम्याला अजूनही ती गोष्ट समजलेली नसते. ती विचारते, आई पण कसं? मग वसू सांगू लागते, अगं ज्यावेळी पिहू ते चित्र काढेल आणि त्याचाच वापर करून नंदिनी घेणार आहे ना सत्य शोधण्यासाठी, आणि नंदिनीला काय वाटतंय की चित्राच्या मदतीने ती आपल्याला अडकवणार, परंतु प्रत्यक्षात नंदिनीच अडकणार आहे या सगळ्या जाळ्यात, असं वसू म्हणते. त्यावेळी आता नंदिनीला हे सगळं वसूचा प्लॅन ऐकून हादराच बसतो. अगदी धक्क्याने ती वसूकडे पाहते. त्यानंतर वसू विचारते, काय ग नंदिनी, तुला काय वाटतं? त्या पिहूने ते चित्र स्वतःच्या डोक्याने काढलं होतं का? तर पूर्णपणे चुकीचं आहे, कारण तेच चित्र आम्ही तिच्या डोक्यामध्ये अगदी फिट करून आलो होतो. तेव्हा नंदिनी आता धक्क्यानेच विचारते, काय? मग आता वसू म्हणते, हो. त्यावरती नंदिनी पुन्हा विचारते, असं काय केलं होतं हो तुम्ही?
तर आता त्या गोष्टी पुन्हा एकदा रम्याला आठवू लागतात आणि त्या प्रकारे ती नंदिनीला आता सांगू लागते. म्हणजे पिहू जेव्हा तिच्या रूममध्ये बसून चित्र काढत होती त्याचवेळी रम्या मुद्दाम काव्या आणि पार्थच्या लग्नाचा अल्बम घेऊन, त्याचबरोबर नंदिनी जीवाच्या लग्नाचा अल्बम घेऊन तेथे गेली आणि तिच्या मनात असं भरवलं की बघ, पार्थ हा एकटाच तिथे त्या लग्न मंडपामध्ये उभा आहे. मागे तर नंदिनी आणि पार्थची नावं आहे नवरा नवरी म्हणून, परंतु तेथे नंदिनीच नाही आहे. असं म्हणून ती आता पिहूच्या मनात हेच बिंबवण्याचा प्रयत्न करते की नंदिनीला किडनॅप केलं गेलं होतं. मग आता ती तशा प्रकारे पिहूला देखील सांगते. मग पिहू विचारते असं कसं झालं, आणि तिने ते ऐकलेलं सगळं काही पुन्हा तिला आठवतं. आता रम्याने हे सगळं सांगितल्यावर नंदिनी आता अगदी रागातच दोघींकडे पाहते. मग आता ती त्या दोघींनाही जाब विचारते. म्हणजे तुम्हाला हवं तेवढंच पिहूच्या डोक्यात पेरलं हो ना? त्यावरती वसू म्हणते करेक्ट, अगदी करेक्ट. आणि पेरलेलं भरघोस उगवलं सुद्धा. आणि सगळं काही पुढे आमच्या मनासारखंच झालं, कारण रात्रीचं चित्र घेऊन पिहू तुझ्याकडे आली आणि तुझा आमच्यावरचा संशय हा अजूनच पक्का होत गेला. तेव्हा नंदिनीला आता ते सर्व प्रसंग आठवतात की कशा प्रकारे त्या रात्री पिहू माझ्याकडे ते चित्र घेऊन आली. आता या दोघीही किती पुढची चाल खेळल्या हे पाहूनच आता नंदिनी रागात त्या दोघींकडे पाहू लागते. रम्या मात्र बोलायची थांबतच नाही. ती विचारते, आई अगं तुला भीती नाही वाटली का नंदिनीची? कारण हे सगळं बघून नंदिनी तुला जाब विचारायला इकडे येईल. तेव्हा वसू म्हणते, अगं केला ना, पण सगळं काही अगोदरपासूनच मी ठरवलेलं होतं आणि मी वाटच बघत होते की नंदिनी मला जाब विचारायला कधी येईल. त्यावेळी नंदिनीला ते प्रसंग आठवतात की जाब विचारण्यासाठी कशा प्रकारे वसूच्या रूमकडे मी गेले होते. मग ती आता पुन्हा एकदा विचारते, म्हणजे तुम्ही हे सगळं आधीपासूनच? मग आता वसू म्हणते, हो अगं खरं तर तू नव्हती आली माझ्या रूमपर्यंत, मीच तुला बोलवून घेतलं होतं माझ्या रूमपर्यंत. मग आपल्यामध्ये खूप वादविवाद झाले आणि मग मी घाबरल्यासारखं दाखवलं आणि मला काही माहितीच नाही असं सुद्धा भासवलं. आणि मग नंतर मीच तुला चॅलेंज केलं की तुला कुणाला जे काही सांगायचं असेल ते सांग आणि कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि नेमकं तेच झालं नंदिनी, कारण तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही नंदिनी. तेव्हा नंदिनीला आठवतं जेव्हा मी दीपकचा नंबर हा वसूच्या मोबाईलमध्ये शोधायला गेले घरातील सगळ्यांसमोर, तेव्हा त्यामध्ये नंबरच नव्हता म्हणून, कारण वसूने ऑलरेडी तो डिलीट करून टाकला आणि त्या अगोदरच मला एकटीला दाखवण्यासाठी म्हणून तिने ठेवला होता. त्याचबरोबर पिहूने सुद्धा आयत्या वेळी घाबरून वसूला कशा प्रकारे आपला शब्द मागे घेतला हे देखील नंदिनीला आठवतं. आणि कशा प्रकारे या वसूने मला जाळ्यात ओढलं, माझा प्लॅन माझ्यावरच सगळा उलटवला आणि स्वतःच्या मनासारखं करून घेतलं, हे सगळं आठवल्यानंतर नंदिनीला त्रास होतो. मग आता रम्या पुढे सांगू लागते, आणि त्याचवेळी नंदिनी तू तेच केलं अगं जे मला हवं होतं ना तेच. कारण हिने तेव्हा काय केलं तर 24 तासांची मुदत मागून घेतली. आणि तुला सांगू नंदिनी, जर तू ती मागितली नसती ना तरीही तुझ्यावर उपकार म्हणून आम्ही तुला ती देऊन टाकली असती, हो की नाही आई? असं म्हणून आता रम्या व वसू दोघीही नंदिनीवर हसतात. त्यानंतर वसू म्हणते, आणि 24 तासांची तुला मुदत देऊन तू नक्की कुठला पुरावा आणणार आणि तो पुरावा काय असेल हे तर मला अगोदरपासूनच माहीत होतं. मग बघ, कारण त्या दीपकला ना अगदी मीच तयार केलं होतं. असं म्हणून दीपकला कशा प्रकारे तिने तयार केलं ती नंदिनीला आता सांगू लागते की जेव्हा मी दीपकला भेटायला गेले तेव्हा दीपक मला सोड असं वसूला म्हणत होता, पण आता हाफ मर्डरचे चार्जेस तुझ्यावर असताना मी तुला कशी सोडवू असं वसू विचारते. तेव्हा दीपक चिडला आणि म्हणाला, नाही सोडवू शकत ना, ठीक आहे, आता मी तर तुमची फुकटात सुद्धा मदत करणार नाही, निघा, असं दीपक माझ्यावर ओरडला सुद्धा. त्यावेळी वसूने त्याला थांबवल्यावरती विचारते, काय रे, तुला सुटकाच हवी ना, मग मीच ती सुटका केली पाहिजे असं कुठे लिहिलंय का? तेव्हा दीपक रागातच विचारतो, मग कोण करणार माझी सुटका? त्यावरती वसू सांगते, अरे तुझी सुटका तर नंदिनी करणार.
अरे जशी मला तुझ्या मदतीची गरज आहे ना दीपक, तशी आता सध्या तिला सुद्धा आहे. म्हणजेच आता जशी मी तुझी मदत मागायला आली आहे ना, तशी नंदिनी सुद्धा बघ तुझी मदत मागण्यासाठी इथे येणार. आणि तुला ती असंही म्हणेल की तिचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तू माझी मदत कर. त्यावेळी ना एकदम जेन्युइन असल्यासारखं नाटक कर आणि तिला हेही सांग की कशा प्रकारे मी तुला इथे येऊन भेटले आणि तू मला कशा प्रकारे धुडकावून लावलंस ते. आणि तिला तू असं पटवून दे की तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे. अरे तुला रडता येतं ना? मग दीपक म्हणतो हो येतं. त्यावेळी वसू म्हणते मग अगदी हुंदका दाटूनच रडायचं. आणि तिचा तुझ्यावरती पूर्णपणे असा विश्वाससुद्धा बसायला पाहिजे. आणि जेव्हा ती तुला विचारेल ना वसू आत्यांच्या विरोधात तू साक्ष देशील का, तर लगेचच हो म्हणून टाक. तू अजिबात दुसरा तिसरा विचार करण्याच्या फंदात बिलकुल पडू नकोस. आणि तिला एक अट मात्र घालायची. तिला म्हणायचं की मला अगदी चांगलं आयुष्य जगायचं आहे ग. मला सुद्धा एक कुटुंब आहे, मला सुद्धा लग्न करून सेटल्ड व्हायचं आहे आणि आनंदी आयुष्य जगायचं आहे. मग त्यावरती आता दीपकने हा सगळा वसूचं बोलणं ऐकून घेतलेलं असतं. मग तो विचारतो पण ती का सुटका करेल, तेव्हा तुला बेल तर मिळवून देऊ शकते ना, असं वसू दीपकला विचारते. हे बघ आज ती तिचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी ना अगदी वाटेल ते करू शकतेस. मग तू एक काम करायचं, घरी यायचंस आणि तिला सांगायचंस. त्यानंतर आता वसूच्या विरोधातच त्याने तिथे बोललेलं असतं. हे सगळं दीपकला आठवतं. आणि मग त्यानंतर नंदिनी या प्रकरणामध्ये अडकेलच कशी मी तुमच्या विरोधात बोलल्यावर, असं दीपक विचारतो. तेव्हा तू माझ्या विरोधात बोलल्यानंतर मी तुला फोन करेन, असं वसू म्हणते. मग आता त्याला मी असं सांगितलं की जेव्हा मी तुला फोन करेल ना तेव्हा त्याच खिशातून तू ते जामिनाचे पेपर अलगदपणे खाली टाकायचे आणि त्यापुढे जे काही करायचं असेल ना ते फक्त आणि फक्त रम्याच करेल. असा वसू तिचा आता सगळा काही भन्नाट प्लॅन नंदिनीला सांगते. तिने असा विचार सुद्धा केलेला नसतो की आपल्या विरोधात रम्या आणि वसूने एवढा मोठा प्लॅन केलाय आणि एवढा मोठा डाव आखलाय. त्यावेळी आता कशाप्रकारे ते जामिनाचे पेपर रम्याने सर्वांना दाखवून नंदिनीच्या विरोधात घरातील सगळ्यांना केलं. हे सगळं आता नंदिनीला आठवतं आणि त्या गोष्टीचा तिला त्रास होतो. कारण खरोखरच नंदिनी आता पूर्णपणे वसू आणि रम्याच्या जाळ्यामध्ये अडकलेली असते. पुढे आता वसू विचारते तुला काय वाटलं, तू दीपकला घेऊन आलीस का? पण दीपक ना हे फक्त आणि फक्त माझं प्यादं होतं. मग रम्या हसतच म्हणते नंदिनीला वाटलं स्वतः वजीर होऊन अगदी बेभानपणे ती पुरावे गोळा करत सुटली. असं म्हणून आता रम्या आणि वसू नंदिनीवर हसतात. मग आता रम्या हसतच विचारते काय ग, आता तरी तुला समजलं ना, तू आम्हाला खोटं ठरवत नव्हतीस तर आम्हीच तुला खोटं ठरवण्यासाठी हा एवढा मोठा प्लॅन केला आणि तुझ्या विरोधात डाव आखला. मग आता नंदिनीला प्रचंड राग आलेला असतो. ती रागात त्या दोघींकडे पाहते. तेव्हा वसू म्हणते आणि आता तुझ्यामुळेच या घराचं सुख बिघडलंय. हे चित्र ना घरातील सर्वांसमोर असं रोज उभं राहत राहील नंदिनी. आणि असं चित्र जर का उभं राहिलं नाही ना तर आम्ही ते चित्रसुद्धा उभं करू. मग पुढे जाऊन मानिनी व विक्रममध्ये तुझ्यामुळेच दररोज भांडणं होणार आणि ती काव्याना रोज उठून तुझ्यासाठी माझ्याशी भांडायला येईल. आणि हे घर जे तू बांधून ठेवलं आहेस ना ते पूर्णपणे असं विस्कटून जाईल. आणि या घरामध्ये जी दिमाखात मिरवेल ना नंदिनी ती फक्त मी असेल, मी वसुंधरा शितोळे. तेव्हा आता रम्या ही तिला म्हणते एन्जॉय लूजर असं म्हणून नंदिनीला ती पुन्हा एकदा डिवचते. त्या दोघीही आता निघालेल्या असतात. तेव्हा नंदिनी चिडूनच म्हणते असं जिंकल्याची मस्ती तुम्ही डोक्यात जाऊ देऊ नका दोघी जणी, कारण आजपर्यंत तुम्ही माझ्यातली फक्त सोज्वळ आणि साधी नंदिनी पाहिली. माझं घर विस्कटायला निघालात का तुम्ही दोघी, पण आता मी बघतेच माझं घर ना तुम्ही कसं विस्कटता. कारण हे घर आणि या घरातली माणसं ना स्वाभिमान आहेत माझा आणि याच स्वाभिमानाला आज चॅलेंज केलं तुम्ही. पण आता तुम्ही बघाच ही नंदिनी ना काय काय करते ते. कारण ही नंदिनी सीताही होऊ शकते आणि दुर्गा सुद्धा. आणि तुमचा खोटा मुखवटा फाडण्यासाठी मला दुर्गेचा अवतार घ्यावा लागला ना तरीही घेईल तो मी.
पण तुमचा असा मुखवटा उतरवल्याशिवाय मी अजिबात शांत बसणार नाही. कारण खेळाची एक बाजू तुम्ही मारली म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की खेळ हा संपला. पण हा खेळ अजूनही संपला नाही आहे वसू आत्या. कारण मी अजूनही जिंकलेली नाही आहे. आज रात्री तुम्ही अगदी सुखाने झोपाल, परंतु लवकरच मी तुम्हा दोघींचीही ना अगदी झोपच उडवणार आहे, असं नंदिनी आता चॅलेंजच घेते. आणि म्हणते की तुम्ही दोघीही ना आता एकमेकींना धरून उभ्या राहा. कारण यापुढे ना फक्त वादळच येणार आहे. आणि तेच वादळ इतकं बेभान होऊन येणार आहे ना, तर त्याचा सामना करणं हे सोडाच, त्याच्यापुढे तुमचा निभावसुद्धा लागणार नाही. आता अशी धमकीच नंदिनीने दिल्यामुळे या दोघींचेही चेहरे पडतात आणि अगदी गपगुमाने त्या तेथून जातात. तर दुसऱ्या दिवशी आता विक्रम हा फोनवर बोलत बोलत तेथे डायनिंग टेबलजवळ आलेला असतो. कारण नाश्त्याची वेळ आता झालेली असते. तेव्हा आता फोनवर बोलून झाल्यानंतर तो मानिनीला आवाज देत म्हणतो की मानिनी पटकन नाश्ता घेऊन ये ग. असं म्हटल्याबरोबरच नंदिनी तेथे येते आणि लगेचच विक्रमसमोर त्याच्या आवडीचे पोहे ठेवते. त्याचवेळी आता विक्रमला आनंद होतो, पण तो नंदिनीकडे पाहतो आणि मग खात नाही. तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की दाणे घालून केलेत बाबा, तुम्हाला आवडतात ना तसे. त्यावरती मानिनीसुद्धा तेथे येते. मग आता तो लगेचच तेथे असणारं ॲपल घेतो आणि खाणार असतो. त्याचवेळी मानिनी म्हणते असं का करताय? अहो तुम्हाला आवडतायत म्हणून नंदिनीने केले आहेत ना पोहे, खा की ते. तेव्हा तो म्हणतो पण मला आत्ता पोहे खावेसे वाटत नाही आहेत, मला हे ॲपल खायचं आहे. मग मानिनी म्हणते ठीक आहे, जर तुम्हाला ॲपल खायचं असेल ना तर एक काम करा नंदिनी, यांना ॲपल कापून दे गं. तेव्हा नाही मी असं खाऊ शकतो असं विक्रम म्हणतो आणि नंदिनीकडे पाहतसुद्धा नाही, तिचं बोलणं टाळत असतो. मग नंदिनीला खूपच वाईट वाटतं. बिचारी रडतच निघालेली असताना मानिनी तिला अडवते. तिथे थांबवून लगेचच विक्रमला जाब विचारते, काय हो, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा नक्की? तुम्ही काय तिच्या हातचं खाणं पिणं बंद करणार आहात का? तिला वाळीत टाकणार आहात का? त्यावेळी विक्रम म्हणतो अगं ती तुझी सून आहे, तिने हवं काय ते करावं, फक्त माझ्यासाठी काही करायला येऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे. तेव्हा आता मानिनी रागातच विचारते, ती माझी सून का? आणि मग तुमची कोणीच नाही आहे का ती? अहो हे असं का वागताय तुम्ही? तुमचं हे असं वागणं, तुमचं हे असं रूप मी कधीच बघितलं नाही. मग आता विक्रमसुद्धा अगदी डायरेक्टच बोलतो, मी सुद्धा तुझ्या सुनेचं म्हणजे नंदिनीचं रूप असं पहिल्यांदाच बघितलं आहे. आणि कसं असताना मानिनी आपण काही गोष्टी या पहिल्यांदाच बघतो आणि अनुभवतो सुद्धा. आणि समोरच्याला थोडा त्रास होतो समोरच्याच्या वागण्याचा, त्याच्या बदललेल्या स्वभावाचा, पण अशी एका पॉईंटला सगळ्याची सवय होते हळूहळू. पण तुलासुद्धा आणि तुझ्या सुनेलासुद्धा या सगळ्याची सवय होईल हळूहळू. त्यामुळे डोंट वरी असं म्हणून तो रागातच आता तेथून जातो. तेव्हा मानिनी म्हणते थांबा, अहो आता पुरे करा विक्रम, असं इतकं रुसून फुगून बसण्याची किंवा रागवण्याची ना खरंच काही गरज नाही आहे. आणि आता संपवा हे सगळं. त्यावरती विक्रम मोठ्या तोऱ्यातच म्हणतो, हे संपणार नाही, कधी म्हणजे कधीच संपणार नाही. आणि मुळात मी रुसलो किंवा फुगलेलो नाहीच आहे. मी अगदी दुखावलोय मानिनी, दुखावलोय. मी अगदी खोलवर दुखावलो गेलो आहे. त्यावरती मानिनी विचारते, काय हो तुम्ही काय एकटे दुखावले गेला आहात का? अहो नंदिनीसुद्धा तेवढीच दुखावली गेली आहे आणि तुमच्या वागण्यामुळे ती अजून दुखावली जाती आहे. तिच्या मनाचाही जरा विचार करा. तेव्हा विक्रम अजूनच रागवतो, चिडतो आणि त्याच रागात म्हणतो की जो दुसऱ्याच्या मनाचा विचार करत नाही त्याचा मी उगीच कशाला विचार करू? तेव्हा मानिनी विचारते, अहो काय बोलताय तुम्ही, कसं वागताय? अहो मलाच हे सगळं सहन होत नाहीये. तेव्हा या दोघांची अशी भांडणं पाहून नंदिनीलाच रडू येतं आणि ती त्या दोघांना शांत राहायला सांगते. मग त्यानंतर आता मानिनी म्हणते, अहो पुरे करा, बस करा, निदान माझ्यासाठी तरी हे थांबवा. तेव्हा विक्रम अजूनच मोठ्या आवाजात म्हणतो, कोणासाठीही नाही आणि यापुढे या घरात मी हा विषय कोणासाठीही सोडणार नाहीये, असं स्पष्टपणे तो मानिनीला सांगतो. तेव्हा घरातील सगळेजण आता धावतच तेथे येतात. तेव्हा विक्रम रागातच म्हणतो, माझं हे रूप तू पहिल्यांदा बघतीयस ना, मग तुझ्या सुनेच्या चुकासुद्धा तू पहिल्यांदाच बघतीयस. तिच्या त्या रूपाकडे सुद्धा जरा बघ.
त्यावेळी पुन्हा मानिनी आता विक्रमला बोलू लागते. तेव्हा नंदिनी म्हणते, आई बाबा प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरनं असं भांडू नका प्लीज. मग आता तरीही मानिनी बोलायची थांबत नाही. ती म्हणते, तिचं खरं रूप मी बघेल, परंतु त्या रूपाचं काय, जे रूप तुम्ही पहिल्यांदा पाहिलं होतं त्याचं. आता नंदिनीने आपल्यासाठी काय काय केलं याचे पाढे वाचायला लावणार आहात का तुम्ही मला. तेव्हा जीवा आता सगळ्यांना शांत राहायला सांगतो, परंतु विक्रम ऐकतच नाही. तो म्हणतो, 1 मिनिट तुम्ही सगळ्यांनी शांत राहा. तर नंदिनी रडतच आता काव्याला मिठी मारते. त्यानंतर आता बोल ना, तुला काय बोलायचं ते बोल, असं विक्रम म्हणतो. तेव्हा नंदिनीच्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं विसरून नंदिनी पुन्हा एकदा आपल्या घराचं माप ओलांडून आपल्यासाठी या घरात आली. आणि या घरात आल्यानंतर तिने अगदी सगळ्यांना आपलंसं केलं. अहो, तुम्हाला, मला, जीवाला आणि मला खरंच खूप वर्षानंतर एक चांगली मैत्रीण मिळाली. मला लेक मिळाली, जीवाला समजून घेणार, त्याला वळण लावणारी त्याची एक चांगली मैत्रीण मिळाली. त्याचबरोबर या घरातील सगळ्या रीतीभाती सुद्धा शिकून घेतल्या. ती हे सगळं काही करते आणि तुम्ही काय करताय ना ते बघा जरा. अहो, वटपौर्णिमेच्या दिवशी काय झालं तुम्ही बघितलं. कारण तिच्या पायाला एवढं लागलं होतं तरीही आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी ती वडाला गेली तेथे आणि तशाच त्या रक्तभंबाळ पायाने तिने फेऱ्यासुद्धा मारल्या. आणि तुम्ही आता असं वागताय तिच्याशी. अहो, मला वाटलं होतं की तुम्ही एका नजरेत माणसाला ओळखता, पण नाही, तुम्ही माणसांना ओळखत नाही, तुम्ही चुकताय विक्रम, असं मानिनी मोठ्यानेच म्हणते. तेव्हा विक्रम आता अजूनच मोठ्याने विचारतो, आणि तू काय ओळखलं ग असं तिला. तेव्हा आता सगळेजण धक्क्यानेच विक्रमकडे पाहतात आणि आता पार्थ व जीवा दोघेही त्याला शांत राहायला सांगतात. परंतु यावेळी विक्रम ऐकतच नसतो आणि त्या दोघांनाही म्हणतो की थांबा तुम्ही दोघे. त्यावेळी आता तो म्हणतो, तू काय वेगळं वागलीस ग. आपल्या लेकाच्या जीवावर जेव्हा बेतलं होतं तेव्हा तू तिला त्याच्यापासून वेगळंच ठेवलं होतंस ना. तेव्हा ती म्हणते, हो चुकले होते मी, पण हे ना मी मान्य करतीये. आणि तेव्हा मी चुकले होते ना, तिची माफीसुद्धा मागितली. आणि मी तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्हालासुद्धा ना एक दिवस तिची माफी मागावी लागणारच. तेव्हा विक्रम अजूनच मोठ्याने ओरडतो, मी मागणार नाही, कारण ती चूक तिची आहे. वसुताईची तिला माफी मागायला सांगितली, पण मागितली का तिने माफी? नाही ना. तेव्हा मानिनी रागातच म्हणते, ताई ताई करताय ना, पर आंधळे झालं बहिणीच्या पुढे. तर आता विक्रम आणि मानिनीची पहिल्यांदाच या घरामध्ये एवढी मोठी भांडणं झालेली असतात. ते पाहून पार्थ जीवाला देखील धक्का बसतो. तेव्हा नंदिनी आणि काव्याला ते सगळे प्रसंग आठवतात की कशा प्रकारे हे दोघेही एकमेकांवर एवढं प्रेम करतायत. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी हे दोघे किती खुश होते आणि या दोघांमधील प्रेम फक्त माझ्यामुळे संपतंय का. तेव्हा आता पार्थ आणि जीवासुद्धा अगदी धक्क्यानेच आई बाबांकडे पाहतात. तर नंदिनी आणि काव्या रडू लागतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी जीवाला म्हणते, आजपर्यंत त्यांच्या आठवणीत फक्त प्रेमळ आठवणी होत्या, आता या भांडणामुळे कडू आठवणी निर्माण झाल्यात. तेव्हा आता काही वेळानंतर रम्या नंदिनी आणि काव्याला म्हणते, लवकरात लवकर तुम्हाला हे घर सोडून जावं लागेल. काव्य म्हणते, या मायलेकींना ना मी सोडणारच नाही. मग नंदिनी म्हणते, शांत राहा, किती चिडशील. तेव्हा हा राग ना त्या दोघींना त्यांची जागा दाखवून झाल्यानंतरच जाणार. आता काव्या म्हणते. तेव्हा नंदिनी तिला सांगते, आपण दोघींनी हे बिघडलेलं सगळं ठीक करायचं, कारण आता फक्त ॲक्शन तुझी आणि पद्धत माझी, असं म्हणून त्या एकमेकींना मिठी मारतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.